यवतमाल में विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल गर्माता जा रहा है। नामांकन दाखिल करने के बाद महाविकास आघाड़ी के उम्मीदवार साहेबराव कामले ने शिवसेना और महायुति उम्मीदवार दुष्यंत चतुर्वेदी पर तीखा हमला बोला। कामले ने आरोप लगाया कि पिछले 2 वर्षों में चतुर्वेदी ने न तो नेताओं और कार्यकर्ताओं से संपर्क रखा और न ही जनसंपर्क को मजबूत किया। उन्होंने पैसे बांटकर राजनीति करने का भी आरोप लगाया। कामले ने दावा किया है कि महायुति में एकजुटता नहीं है और स्थानीय नगर सेवक स्थानीय उम्मीदवार के साथ है। वही दुष्यंत चतुर्वेदी ने पलटवार करते हुए कहा है कि उन्हें मिला निधि पारदर्शी तरीके से खर्च किया गया है। उन्होंने आरोपों को विपक्ष की राजनीति बताते हुए अंतिम फैसला मतदाताओं पर छोड़ दिया है। एकनाथ शिंदे साहब, श्रीकांत शिंदे साहब और संजय राठौड़ साहब के आशीर्वाद से मुझे यवतमाल से एक बार फिर से मौका मिला है। मैं पूरी कोशिश करूंगा कि यहाँ के नागरिकों की सेवा करने के लिए और इस मौके का पूरा सोना करने के लिए। धन्यवाद भैया। मेरी जितनी भी विकास निधि थी वो सही समय पे 100% एग्जॉस्ट हुई है और बाकी मित्र पक्ष का क्या कहना है ये वो लोग ज़्यादा बेहतर तरीके से जवाब दे पाएंगे। विजयाचं काय गणित आहे? 19 तारीख को आपको इसका जवाब मिलेगा सर। यापूर्वीचा जो उमेदवार होता त्यांचंच नामांकन आता सादर केलेलं आहे प्रतिस्पर्ध्यांचं। तो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे। 2 वर्षाचे त्यांना टर्म मिळाली होती, पण 2 वर्षांमध्ये एकाही नेत्याचा, एकाही नगरसेवकाचा, एकाही कार्यकर्त्यांचा त्यांनी फोन घेतला नाही। कुठल्याही प्रकारचा त्यांचा या जिल्ह्याशी संपर्क राहिलेला नाही। या जिल्ह्याचं काही देणे घेणे नाही त्यांना। पैसे देणे, निवडून येणे आणि पैशाच्या जोरावर सत्ता भोगणे हाच त्यांचा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य नगरसेवकांना हे आता कळालेलं आहे की फक्त आपल्याला काहीतरी लालूच दाखवतात, आपलं मतदान घेतात आणि पुन्हा ते गायब होतात। या दृष्टिकोनातून सर्व नगरसेवकांना आता ठाण मांडलेलं आहे की महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहायचं आहे आणि सर्व नगरपालिकेमध्ये आम्ही गेलो असता त्याचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। महायुतीमध्ये आता प्रचंड असंतोष आहे। एकाचा पायकोश एकाच्या पायामध्ये नाही। आज शिवसेनेने एक उमेदवारी सादर केला तर बीजेपीने दुसरा उमेदवारी सादर केला। आमच्या महाविकास आघाडीचं बघा, आमचे 3 जण खंदे समर्थक एकच फॉर्म आला, तिथं 3 प्रकारचे 3 फॉर्म आले आहेत। त्यांच्यात पायकुसातला पायकुस त्यांच्या पायात नाहीये। त्यांच्यामुळे त्यांना विकासाचं सुद्धा काही देणे घेणं नाही। फक्त पैसा देणे, सत्ता भोगणे हाच त्यांचा एकमेक धंदा आहे। त्याच्यामुळे आता सर्वसामान्य नगरसेवकांनी याचा मनात खूनगाठ बांधलेली आहे की आता स्थानिकचा उमेदवार द्यायचा आणि स्थानिकच्या उमेदवाराच्या हातातून काम करून घ्यायचं।